नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेला आहे। यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना www.mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। इथे आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली असेल तर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। तब्बल 3003 पदांसाठी ही महत्त्वाची भरती प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांनी 4 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत ही पदभरती राबवली जात आहे। केंद्र सरकारचा जॉब आहे, कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देता येणार आहे। महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे। केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे विविध मंत्रालय, विभाग आणि संस्थांमध्ये या जागा ज्या आहेत त्या कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जाणार आहे। महाराष्ट्रातील अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव आणि नांदेड हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी निवडू शकणार आहात। आता यामध्ये नेमकी कोणकोणती पदं भरली जाणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता। तर स्टेनोग्राफर ग्रेड 2, लॅबोरेटरी अटेंडंट, लिपिक, सहाय्यक लेखापाल, सायंटिफिक असिस्टंट, फील्ड अटेंडंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, वार्ड अटेंडंट, नर्सिंग ऑफिसर, मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS, नर्सिंग ऑफिसर, कनिष्ठ अभियंता, चालक व या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। पदांची लिस्ट खूप मोठी आहे मित्रांनो। या संदर्भाची अधिक माहिती तुम्हाला नोटिफिकेशन लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे। स्क्रोल डाऊन करत तुम्ही खाली गेल्यानंतर ती लिंक देखील बघू शकता। त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला अगदी व्यवस्थित घेता येणार आहे। तब्बल 3003 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांनी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं। आता महत्त्वाच्या तारखा तुम्ही बघू शकता। 13 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तर 4 मे 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरू शकता। तर 5 मे 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार आहे। परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग यासारखे ऑनलाईन ऑप्शन वापरू शकता। मित्रांनो, फॉर्म भरतेवेळी जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये तुम्हाला 11 ते 13 मे 2026 या कालावधीमध्ये करेक्शन देखील करता येणार आहे। मात्र त्यासाठी करेक्शन चार्जेस द्यावी लागणार आहे। यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका फॉर्म भरतेवेळी होणार नाही याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे। या पदांसाठी साधारणपणे 2026च्या जून महिन्यामध्ये उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे। यामध्ये जनरल OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। मात्र बाकीचे जे कॅटेगरीचे उमेदवार आहे, SC ST, फिजिकली डिसेबल, महिला उमेदवार असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन, या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, उमेदवारांचं वय या पदांसाठी 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। अर्थातच पदानुसार हे वय जे आहे ते चेंज तुम्हाला बघायला मिळणार आहे। यासाठी सविस्तर नोटिफिकेशन तुम्हाला बघायचं आहे। मात्र यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता दिली जाणार आहे। जसं की SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी वयाची 10 वर्ष अतिरिक्त शिथिलता असणार आहे। वेतन श्रेणीच्या बाबतीत देखील तुम्ही बघू शकता, 7व्या वेतन आयोगानुसार जबरदस्त असा पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। यामध्ये ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट 3 पार्टमध्ये विभागली गेलेली आहे। मॅट्रिक्युलेशन लेवल पोस्ट म्हणजे 10वीवरती ज्या पोस्ट भरल्या जाणार आहे त्यासाठी लेवल 1 ते लेवल 4 नुसार पगार दिला जाणार आहे। हायर सेकंडरी लेवल म्हणजे 12वीच्या बेसवरती ज्या पोस्ट भरल्या जाणार आहे त्यासाठी लेवल 4 ते लेवल 6 नुसार पगार असणार आहे। आणि ग्रॅज्युएशन लेवलवरती ज्या पोस्ट भरल्या जाणार आहे त्यासाठी लेवल 5 ते लेवल 8 नुसार पगार असणार आहे। आता तुम्ही 10वी झालेला असाल तर तुम्ही 10वीच्या बेसवरती ज्या पोस्ट आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमधनं शोधायच्या आहे आणि त्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। त्यासाठी 81,100 पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। त्यानंतर 12वीच्या बेसवरती जर ॲप्लिकेशन केलं तर 1,12,400 असा जबरदस्त पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार त्यांच्या पदानुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी दिला जाणार आहे। तर ग्रॅज्युएशन लेवलच्या पोस्टसाठी तब्बल 1,51,100 पर्यंत पगार असणार आहे। या पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत DA, HRA, TA आणि बाकीचे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। अर्थातच हा पगार तुमचं असलेलं एज्युकेशन आणि तुम्ही ॲप्लिकेशन केलेल्या पदानुसार असणार आहे।
तर अशा पद्धत मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा आहे आणि यासाठीची सविस्तर जाहिरात देखील मी या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे. नोकरीचं ठिकाण ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे. त्याचं देखील स्वरूप आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. या एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे. यामध्ये काही जी पदं आहे त्या पदांसाठी स्किल टेस्ट देखील म्हणजे कौशल्य चाचणी देखील घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. आता शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता काही पदं जी आहे ती 10वीच्या बेसवरती, काही 12वीच्या बेसवरती, तर काही पदं जी आहे ती ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीच्या बेसवरती भरली जाणार आहे. आता ती कोणकोणती पदं असणार आहे 10वी 12वी किंवा पदवीच्या लेवलवरती भरली जाणार आहे यासाठी तुम्हाला जी ऑफिशियल PDF ची लिंक मी या ठिकाणी दिली आहे या लिंकच्या ॲनेक्सर 3 मध्ये जायचं आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण डिटेल चेक करायचं आहे. कारण भरपूर सारी पदं आहे, इतकी सारी पदं एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं अशक्य आहे. त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी नोटिफिकेशनची लिंक दिलेली आहे. नोटिफिकेशन तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि यासाठी अधिकृत जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्ही येथे क्लिक करा. यावरती क्लिक करून या संदर्भाची सविस्तर नोटिफिकेशन बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. लवकरात लवकर तुम्ही या पदांसाठी अर्ज करायचा आहे. आता परीक्षेचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पदांसाठी सर्वप्रथम CBT एक्झाम घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची अशी एक्झाम असणार आहे ज्यामध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न तुम्हाला तुमच्या पदानुसार तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विचारले जाणार आहे. 4 विविध विषयाचे प्रश्न या ठिकाणी उमेदवारांना विचारले जाणार आहे ज्यामध्ये जनरल इंटेलिजंट, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज या विषयांचा समावेश होतो. प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहे 50 गुणांसाठी. अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना 60 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. या एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कौशल्य चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे. आता अर्ज कसा करायचा तर सर्वप्रथम उमेदवारांनी ssc.government.in या संकेतस्थळावरती जाऊन किंवा MySSC या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना वन टाईम रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल, सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ, सिग्नेचर तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. एकापेक्षा अधिक पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.